भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून भोजन देणार, आपल्या लोकांस भेटून भोजन देणार. आज पण तुला तृप्त करणार, आज पण तुला तृप्त करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार, आपल्या लोकांस भेटून रोग सर्व मिटवणार. आज पण तुला बरं करणार, आज पण तुला बरं करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार, आपल्या लोकांस भेटून अद्भुत करणार. आज पण तुझ्यात क्रिया करणार, आज पण तुझ्यात क्रिया करणार, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो, येशू तुला भेटतो. कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो, कधी नाही बदलणार, येशू तुला भेटतो. गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची, आनंदी नाचून गाऊया. 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 हालेलुया, 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 हालेलुया. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केलं बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान. येशूची प्रीती किती महान, माझा पापासाठी केले बलिदान.
हालेलुया 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 येशूची रक्त किती महान पाप्याच्या काच्यातून सोडविते येशूची रक्त किती महान पापाच्या काच्यातून सोडविते येशूची रक्त किती महान पाप्याच्या काच्यातून सोडविते येशूची रक्त किती महान पाप्याच्या काच्यातून सोडविते हालेलुया 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 येशूची शक्ती किती महान शैतानी वार्यातून सोडविते येशूची शक्ती किती महान शैतानी वाऱ्यातून सोडविते येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते येशूची शक्ती किती महान मला शैतानी वार्यातून सोडविते हालेलुया 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 गाऊन स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया गाऊनी स्तुती प्रभू ख्रिस्ताची आनंदी नाचून गाऊया हालेलुया 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 हालेलुया. आमचे प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमच्या नमस्कार, अभिनंदन आणि येशू तुला भेटतो हा कार्यक्रमासाठी तुम्हा सर्वांना मी स्वागत करीत आहे. आजच्या दर रविवारी दुपारी 3 वाजता हा कार्यक्रम तुम्ही ऐकू शकता आणि याबरोबर प्रत्येक दिवस पहाटे आणखीन एक कार्यक्रम आहे मराठी भाषामध्ये, सर्वे सरा संगे सकाळ. दर सकाळी तुम्ही उठल्यावर बघा बेतेल मुंबई किंवा मराठी शॉर्ट मेसेज टाका आणि संदेश तुम्हाला भेटेल. आणि प्रत्येक दिवस तुम्ही देवाच्या वचनाबरोबर तुम्ही जागृती होऊन दिवसभर चालू शकता. ठीक आहे, देवाच्याकडे आजच्या वचनाला जाऊया. लुका 2 अध्याय 25 ते 27 एक गोष्ट आपण पाहणार आहे. लूक 2 25 ते 27, लूक 2 25 to 27. तेव्हा पहा, शिमोन नावाचा कोणी एक मनुष्य यरुशलेमेत होता. तो नीतिमान व भक्तिमान मनुष्य असून इस्रायलाच्या सांत्वनाची वाट पाहत होता आणि त्याच्यावर पवित्र आत्मा होता. प्रभूच्या ख्रिस्ताला पाण्याच्या अगोदर तुला मरण येणार नाही असं पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. त्याला आत्म्याने मंदिरात आणले आणि नियमशास्त्राच्या विधीप्रमाणे करण्याकरिता आईबाप येशूला आत घेऊन आले. आणि पुढच्या वचनामध्ये तो येशूला आपल्या 28 वचनामध्ये, तेव्हा त्याला येशूला आपल्या हातात घेऊन देवाचा धन्यवाद करीत म्हटले. इथे ये शिमोन नावाचा मनुष्याचा तो वयस्कर होता, तो नीतिमान होता, भक्तिमान होता आणि इस्रायलाला केव्हा सांत्वन भेटणार स्वतःची काळजी नाही केली. स्वतःचा वयस्कर झाला, स्वतःची काळजी नाही केली. पण आमची लोक, इस्रायल लोकाला केव्हा सांत्वन भेटणार, शांती कधी भेटणार? कारण फक्त येशू ख्रिस्त म्हटला मत्ती 11:28 मध्ये, मॅथ्यू 11:28, मत्ती 11:28,
अहो कष्टी व बाराकर्द जण हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या, मी तुम्हाला विश्राम देईल. तर शांतून केव्हा भेटेल? मनामध्ये शांती केव्हा भेटेल? इस्रायलच्या शांतीच्या वाट पाहत आहे. आज आपण आपल्याबरोबर काळजी करतो, आमचं काय होणार, आमच्या मुलाचं काय होणार. हो, तुमच्यासारखे किती जगात तुमच्यापेक्षा जास्त कष्टामध्ये आहे, त्यांना स्मरण करता का? त्यांना सांत्वन कोण देणार? त्यांना आराम कोण देणार? त्यांच्या मनामध्ये शांती कोण आणणार? याची आम्हाला काळजी ठीक आहे. आता पहिलं गोष्ट काय पाहतो, हा 25 वचनामध्ये पवित्र आत्मा, पुन्हा टाका लूक 2:25. आत्म्याच्या 3 गोष्ट आज तुम्हाला देवा समजावणार आहे. त्याच्यावर पवित्र आत्मा होता. कोणावर? जे नीतिमान आणि भक्तिमान आहे. कोणी एक मनुष्य आहे, त्याचं काय पत्ता आता पत्ता नाही आहे. कोणी एक मनुष्य, त्याचं नाव सिमोन होता, पण तो नीतिमान भक्तिमान होता आणि इस्रायलाच्या शांतनाची वाट पाहत होता. पहिलं त्याच्यावर पवित्र आत्मा होता. पवित्र आत्म्याच्या 3 गोष्टी दाखवलेल्या आहे. तुमच्यावर पवित्र आत्मा आहे का? प्रेषितांची कृती 1:8 ॲक्ट्स 1:8 प्रेषित कृती 1:8 येशू ख्रिस्तानं म्हटलं, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत सर्व यहूदेत शामरोनात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. देवापाने पवित्र आत्माचा आम्हाला वादा केलेला आहे, वचन दिलेलं आहे. लूका 11:13 तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते. आम्ही वाईट आहे, पण आमच्या मुलांना, दारू पिणारा सुद्धा आपल्या मुलांसाठी तो चांगलं खाऊ घेऊन येतो. हा ते वचन टाका लूका 11:13. तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. मागा. देवापा तुम्ही मला पवित्र आत्मा देणार म्हणून सांगितलेलं ना, ही देवाची वचन आहे. लूका 24:49, लूका 24:49, लूका 24:49 येशूने म्हटलं, पहा माझ्या पित्याने देव केलेले देणगी मी तुमच्याकडे पाठवतो. तुम्ही स्वर्गीय सामर्थ्याने युक्त व्हाल तोपर्यंत यरूशलेम शहरात राहा, तर थांबा तिकडे. तुमच्याकडे मी पाठवणार पवित्र आत्मा. हे देवबापाची देणगी आहे, देवबापाने देणार म्हणून आम्हाला वचन दिलेलं आहे. हा पवित्र आत्मा प्राप्त करायला पाहिजे. येशू ख्रिस्त सुद्धा सेवेमध्ये येण्यासुद्धा पवित्र आत्माने जन्मला, पवित्र आत्मा त्याला मार्गदर्शन केलं, तरीसुद्धा तुम्ही पाहताय लूका 4:1 लूक 4:1 लूका 4:1 येशू पवित्र आत्म्याने भरपूर झाला, परिपूर्ण असं यातनेपासून निघून आला. पवित्र आत्माच्या भरपूर. तुम्ही मत्ती लूका 3:22-23 लूका 3:22-23 21 पण वाचा. पहिला 21 पाहूया. लूका 3:21. सर्व लोकांनी बप्तिस्मा घेतला व येशूही बप्तिस्मा घेऊन प्रार्थना करत असता असं झालं की आकाश उघडले गेले. सर्वजण बप्तिस्मा घेऊन निघाले घरी, पण येशू प्रार्थना करत राहिला. पवित्र आत्मा देग रूपाने कबुतराप्रमाणे त्याच्यावर उतरला. म्हणजे प्रार्थना करा. येशूने म्हटलं ना, तुम्ही मागा तुम्हाला पवित्र आत्मा भेटेल. पण पवित्र आत्मा आम्हाला प्राप्त करून घ्यायला पाहिजे. ही देवाची देणगी आहे. तुम्ही प्रेषितांची कृती आहे 2:33 ॲक्ट्स 2:33 प्रेषितांची कृती आहे 2:33 ते पत्रुस काय म्हणतो, म्हणून तो देवाच्या येशू ख्रिस्त देवाच्या उजव्या हाताकडे बसवलेला आहे. त्याला पवित्र आत्माविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता आणि ऐकता त्याने वर्षाव केला आहे. देवाचं वचन आहे. त्या पित्याच्या वचनामुळे येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये गेला. येशू ख्रिस्त आमच्या पापाकरता मरण पावला. तुम्ही करितकरास पहिली पत्री 15 3-4 पाहताय. 1 Corinthians 15:3-4.
1 Corinthians 15, 3 and 4. शास्त्राप्रमाणे ख्रिस्त आमच्या पापाबद्दल मरण पावला. आणि पुढचे वचन, तो पुरला गेला. शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आलं. येशू ख्रिस्त एकच देव आमच्या सर्व पापासाठी आपला प्राण दिला. त्याने कुर्बानी केली. इतर कुठल्या देवाने असं कुर्बानी केली नाही. सगळा आशीर्वाद देतात, चांगली देणगी देतात, पण आपला जीव दिला आहे का कोणी? येशूने आमच्यासाठी जीव दिला. कारण काय? आमच्या पापाचे वेतन मरण होते. ते मरणाला त्याने आपल्या अंगावर घेतला, आमच्यासाठी मरण पावला. पण क्रूस खांबावर आमच्या सर्वांचे पापासाठी मरण पावले. तो गाडीला गेला, पण तो जिवंत उठल्यानंतर तो पित्याकडे गेला. पित्यातून वचन दिलेलं आहे, माझ्या लोकांना पवित्र आत्मा पाहिजे. ते पवित्र आत्मा मिळवून पेंटेकोस्ता दिवस संपूर्ण 120 शिष्यावर त्याने उतरला. पवित्र आत्माने भरपूर झालं. मागा, प्रभू मला पवित्र आत्मा पाहिजे. ईश्वर तुम्हाला देणार. विश्वास करा. आणि दुसरी गोष्ट पाहूया, लूका 2:26, लूक 2:26. पवित्र आत्मा तुमच्यावर येतो, तुमच्यामध्ये राहतो, तुम्हाला सामर्थ्य देतो, तुम्हाला आनंदाने भरतो. दुसरं, पवित्र आत्म्याने त्याला प्रकट केले होते. पवित्र आत्मा प्रकटीकरण देतो, देवाच्या गोष्टी आम्हाला समजवतो. कारण प्रभूच्या ख्रिस्ताला पाहण्या अगोदर तुला मरण येणार नाही. आता वयस्कर झाला, केव्हा मरण येणार माहीत नाही, पण पवित्र आत्मा काय प्रकटीकरण करतो? तू ख्रिस्ताला पाहणार, येशू ख्रिस्ताला पाहणार. आमची एक वाट पाहण्या येशू ख्रिस्त आम्हाला सांगून गेलेलं आहे, जसं मी जात आहे मी परत येणार, या जगामध्ये येशू परत येणार, त्याची आम्ही वाट पाहत आहे. आणि येऊन तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाणार. मी तिथून पवित्र आत्मा तुमच्यावर पाठवलं, पण त्या पवित्र आत्माच्या भरपूरने तुम्हाला इथून तिथं पण नेणार. जसं येशू ख्रिस्ताला पवित्र आत्म्याने रूपांतर करून नेला, तसं आम्हाला पवित्र आत्मा रूपांतर करून नेला. हो काय? ठीक आहे. पवित्र आत्मा प्रकटीकरण देतो, तुम्हाला गोष्टाला समजून सांगतो. पवित्र आत्मा दर्शन देतो, तुम्हाला मार्गदर्शन देतो. म्हणून पवित्र आत्म्याला येशूने ख्रिस्तानं म्हटलं, ते सत्याचा आत्मा आहे आणि तो येणार. तो आल्यानंतर तुम्हाला सगळं सत्यामध्ये मार्गदर्शन देणार. योहान 16:13, जॉन 16:13, योहान 16:13. तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकले ते सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला कळवेल. जे गोष्टी होणार आहे तुम्हाला सांगेल. आता याला सांगतात पवित्र आत्मा काय म्हणतो, ख्रिस्ताला पाण्याशिवाय मरणार नाही. तसंच आमच्या जीवनात काय घडणार आहे, देवबापा आम्हाला दर्शन देणारा परमेश्वर आहे. तुम्ही गणना 12:6 गणना 12:4, नंबर 12:6, परमेश्वर त्यांना म्हणाला, माझा शब्द ऐका, तुमच्यामध्ये कोणी संदेष्टा असला तर मी त्याला दृष्टांतात प्रकट होत असतो आणि स्वप्नात त्याच्याशी भाषण करत असतो. आमच्या देवबापा आम्हाला मार्गदर्शन देणारा परमेश्वर आहे. पण कसं? पवित्र आत्माद्वारे. पवित्र आत्मा आमच्यामध्ये राहिलं तर आम्हाला मार्गदर्शन करणार. स्तोत्र संगीता 32:8 पाहत आहे, Psalm 32:8, स्तोत्र 32:8. मी तुला बोध करेल, ज्या मार्गाने तुला गेले पाहिजे त्याचे शिक्षण तुला देईन. मी आपली दृष्टी तुझ्यावर ठेवून तुला बुद्धिवाद का सांगेल. मार्गदर्शन करणार, शिक्षण देणार, बुद्धिवाद सांगेल. असं देवबापा आमच्यावर बोलतो. पण बोलण्याचं साधन काय आहे? पवित्र आत्मा. पवित्र आत्मा आमच्यावर पाहिजे, आमच्यामध्ये पाहिजे. तर पवित्र आत्मा आम्हाला प्रकटीकरण करतो. आणि तिसरी गोष्ट लूका 2:27 पाहत आहे, लूक 2:27. त्याला पवित्र आत्म्याने मंदिरात आणले आणि त्याच वेळी येशूला घेऊन त्याचे आईबाप घेऊन येतात. म्हणजे येशू येणार आहे, येशू बाळ म्हणून येणार आहे, हे शिमोनला ठाऊक नाही.
पण आत्मा काय म्हणतो? जा, आज मंदिरात जा. तो आत्म्याने मंदिराला आला, आपल्या स्वतःने आला नाही, स्वतःच्या विचाराने आला नाही. माझ्या प्रियानो, येशू ख्रिस्त लवकर या जगामध्ये येणार आहे. जसं येशू ख्रिस्त बाळ म्हणून जन्मला तेव्हा स्वर्गातून स्वर्गदूत येऊन त्याने मेंढपाळाला संदेश सांगितलं आणि शास्त्रींना ज्ञानींना तारामुळं सांगितलं. तसं येशू ख्रिस्त पुन्हा येणार ना, तो बाळा म्हणून येणार नाही, राजाचा राजा म्हणून येणार. त्यावेळी सगळ्यांना माहीत नाही पडणार. पवित्र आत्माच लोकांना तयार करणार. येशू येणार आहे, तुम्ही तयार आहात. येशू येणार आहे, त्याला भेटायला या. किती भाग्याची गोष्ट आहे ना. पवित्र आत्म्याने मंदिरात आला, तिथं येशू ख्रिस्त आला. येशू आपल्या हातामध्ये घेतला. तसं येशू लवकर येणार आहे माझ्या प्रियानो. पण आत्मा तुम्हाला तयार करणार. पहिलं पवित्र आत्मा तुम्हावर असणार, तुम्हाला भरणार. दुसरं पवित्र आत्मा तुम्हाला प्रकटीकरण देणार, मार्गदर्शन देणार. आणि तिसरी गोष्ट, पवित्र आत्मा येशूच्या आगमनासाठी तुम्हाला तयार करणार. आपण किती ते तरी असलो तर पवित्र आत्माच आम्हाला तयार करतो. एक गोष्ट आहे, तुम्ही एस्तरचं पुस्तक वाचून पाहिलं. एस्तरच्या वेळी कित्येक कन्या राजाच्या बायको होण्यासाठी एकत्र केले गेले. बाबूलच्या महलामध्ये सगळ्यांना नेले. पण तिथं एगाय नावाचा मनुष्य होता. बाकी लोकांनी काय काय मागितलं, ते द्या, शॅम्पू द्या, हे द्या, हे द्या, पण ही काही मागितलं नाही. एगाय पवित्र आत्मासारखा आहे. एगाय जे सांगेल ना तर ते कपडे घालायचं, तसंच राहायचं. तिला माहीत आहे एगायला ठाऊक आहे की राजाला काय आवडते, मला ठाऊक नाही. पण एगाय मला समजवणार, हे राजाला एक कलरची साडी खूप आवडते ग, असं तू निजून जा. राजाला बघ हे मेकअप वगैरे आवडत नाही, फक्त मस्त मस्त तोंडाने साबणाने धुवून जा, तू सुंदर आहे. ते एगाय मार्गदर्शन करतो. तसं पवित्र आत्मा येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी आम्हाला मार्गदर्शन करणं, आम्हाला तयार करणार. आणि तसं झालं. एगायच्या गोष्ट ऐकून त्याप्रमाणे वागलेले एस्तरला राजाने महाराणी बनवलं. तिच्या डोक्यामध्ये मुकुट ठेवला. किती भाग्याची गोष्ट आहे ना. येशूच्या आगमनामध्ये आम्ही पण येशूबरोबर स्वर्गामध्ये जायला पाहिजे ना. येशूने म्हटलं योहान 14:3 जॉन 14:3, योहाना 14:3, मी तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्याजवळ घेईन, यासाठी की जिथे मी आहे तिथे तुम्ही असावे. जिथे मी येशू ख्रिस्त ज्या स्वर्गामध्ये आहे त्याच स्वर्गामध्ये तुम्ही आणि मी असणार. कारण येशू आमच्यासाठी जागा तयार करणार आणि पुन्हा येणार. तो या जगामध्ये येऊन आम्हाला आपल्याजवळ घेईन. तो घेऊन, आपल्याला स्वर्गाचा मार्ग माहीत नाही आहे, स्वर्गाचा वाट माहीत नाही. पण येशू म्हणतो मी स्वतः येणार, तुमच्यासाठी जागा तयार केल्यानंतर मी येणार. माझ्या वडिलाची काय गोष्ट माहिती आहे का. जेव्हा आम्ही लहान होतो, पण माझ्या वडील रेल्वेमध्ये काम करत होते. वर्षाला 3 पास भेटत असे आणि 3 PTO म्हणजे 3 भागामध्ये 1 भाग पैसा भरायचा. माझ्या वडील काय म्हणते, मी पहिलं जाऊन बघून येतो, मी बँगलोर बघून येणार, नंतर तुम्हाला घेऊन जाणार. माझे वडील पहिलं जाणार बँगलोरमध्ये, सगळं ठिकाणी बघणार काय काय आहे, राहण्याच्या सगळं सोयी बघणार. सगळं केल्यानंतर येऊन आम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाणार आणि आम्हाला फिरवणार. हालेलुया. किती चांगलं माझ्या वडील ना. आम्ही जास्त जागा गेलो नाही, जिथं पण जायचं, दिल्लीमध्ये जायचं म्हणणार पहिलं मी बघून येतो, तुम्हाला चांगलं सोय करायला पाहिजे ना. तर तसं आमच्या वडील येशू ख्रिस्त आमच्यासाठी स्वर्गामध्ये जागा तयार करत आहे. ते जागा तयार केल्यानंतर स्वतः येणार, आम्हाला घेऊन जाणार. आज हे अनुभव तुम्हाला पाहिजे. चला प्रार्थना करूया. आज मी प्रार्थना करतो, तुम्ही पण मागा. पवित्र आत्मा माझ्यावर ये आणि माझ्यामध्ये राहा. पवित्र आत्मा मला प्रकटीकरण दे, माझ्या मार्गदर्शन कर. पवित्र आत्मा येशूच्या आगमनासाठी मला तयार कर म्हणणार का. पवित्र धन्यवाद प्रभू, आमच्या सगळ्या जगामध्ये मानव म्हणून आला आणि संपूर्ण मानवाच्या पाप श्राप तो आपल्या अंगावर घेतलं
आणि क्रूस खांबावर सगळं श्राप तो मिटवलं, आमचं सर्व पाप मिटवलं. आज फक्त येशू ख्रिस्ताकडे माझ्या पापाला क्षमा करून असं मागायची फक्त आमची कर्तव्य आहे. आज जे कोणी मागतात, येशू ख्रिस्त आमच्या पापासाठी मरण पावला, आमच्या संपूर्ण पाप तो क्रूसावर खांबावर नेली. आम्ही विश्वास करतो, माझ्या पापाच्या क्षमा कर. जे काय म्हणतात त्यांना पापाची क्षमा दे आणि तुझ्या लेकर म्हणून त्यांना स्वीकार करून घे. आणि आता पण म्हणता, मला पवित्र आत्मा पाहिजे परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्मा त्यांच्यावर फाटव प्रभू. यावेळी प्रभू आत्म्या सामर्थ्याने त्यांच्यावर येऊ दे प्रभू. पवित्र आत्माच्या सामर्थ्याने प्रत्येकांना भर प्रभू राजा. आणि पुढं पवित्र आत्मा त्यांना मार्गदर्शन दे, प्रकटीकरण दे, दर्शन दे, त्याच्या विश्वासाला दृढ कर. आणि येशू लवकर येणार आहे. येशूच्या आगमनासाठी पवित्र आत्मा आम्हाला तयार करतो प्रभू. प्रत्येकानं त्यांच्या मनाला, जीवनाला तयार कर प्रभू. म्हणजे येशू ख्रिस्त येताना आमच्यापाशी कोणी सुटले नाही पाहिजे प्रभू, पण उठायला पाहिजे, उठले पाहिजे येशूच्या आगमनामध्ये. त्या दिवसाला आम्हाला तयार करून ठेव. आता पण तुझ्या लेकरांची काय काय गरजा आहे ते पूर्ण कर, काय काय त्यांची आवड आहे पूर्ण कर. जे काय ते मागतात ते दे प्रभू. तू म्हटला माझ्या नावाने जे काय तुम्ही मागाल मी देईन म्हटलं, मी करीन म्हटलं प्रभू. कर प्रभू. आणि जे काय आजारी आहे त्यांना स्पर्श कर. सर्व आजारपणा येशूच्या नावाने दूर होऊ दे प्रभू. मनातले सर्व दुःखनं निघून जाऊ दे, दुःख निघून जाऊ दे, दुःखनं निघून जाऊ दे आणि तुझ्या शांती त्यांच्यावर येऊ दे. आशीर्वाद कर येशूच्या नावाने मागे तुम्हाला ऐक प्रभू राजा. आमेन और आमेन. गॉड ब्लेस यू. पुढच्या रविवारी दुपारी 3 वाजता आपण पुन्हा भेटूया. आमेन. आमचा पत्ता बेतेल पेंटिकास्टल चर्च, बेतेल चर्च रोड, कामराज हायस्कूलचा मागे, 90 फीट रोड, धारावी, मुंबई 17. आमचा फोन नंबर 8850665361 किंवा 9833333722 किंवा 932334244695.